आता तुम्हाला हे बघून प्रश्न पडला असेल की ह्या बकेट घेऊन आम्ही कुठे जात आहे, तर आम्ही जात आहे खाली पाणी आणायला, कारण आज आमच्याकडे जे आहे ते पाणीच आलेलं नाही आहे. त्याचं असं झालं की आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि ऑब्व्हियसली आता उन्हाळा सुरू झाला आहे तर पातळी जी आहे पाण्याची ती कमी झालीच असेल. त्यामुळे जे आहे मोटरला जास्त ताण आला असेल आणि आमची मोटर जी आहे ती बंद पडली, खराब झाली. आणि सकाळी पाहते तर मोटरच ऑन नव्हती, तर ते काहीच भरल्या नसतील टाक्या आणि काहीच नळांना पाणी नाही. मग काय करायचं आता? खूप वेळ आम्ही वाट बघितली की होईल येईल, पण काहीच झालं नाही. शेवटी आमच्याकडे काहीच पाणी नव्हतं, कारण काहीच सांगितलं गेलं नव्हतं असं की असं काही होणार आहे म्हणून. काय नाही काही तर पण वॉशरूमला वगैरे जायला तर पाणी पाहिजेच. मग आम्ही बकेट घेऊन सगळे खाली गेलो आणि त्यानंतर जे आहे खाली टाका आहे खूप मोठं, तिथे गेल्यावर मी एका बकेटला जे आहे दोरी बांधली आणि त्यांनी जे आहे विहिरीतून कसं आपण पाणी उपसून काढतो, बस त्या पद्धतीनेच जे आहे ह्याच्यातनं पाणी काढलं. आणि आमच्याकडे जेवढ्या बकेट्स होत्या तेवढ्या आम्ही घेऊन गेलो आणि त्या पूर्ण बकेट्स जे आहे भरून वरती घेऊन आलो. असं आम्ही दोनदा केलं. एकच्या कृपेने एवढं बरं होतं की रात्री मी माझा माठ भरून ठेवला होता, आरो जे आहे पूर्ण फिल करून ठेवलं होतं, त्यामुळे त्याचा पाण्याचा काहीच प्रश्न नव्हता. प्यायचं पाणी जे आहे ते भरपूर होतं आमच्याकडे, म्हणजे आजच्या दिवस तरी पुरेल एवढं होतं, फक्त बाहेरचंच नव्हतं. तर असं सगळं झालं आमच्याकडे आज. तर लोक उगाच म्हणतात ना की शहराकडे पाण्याचा प्रॉब्लेम होत नाही, सगळं व्यवस्थित असते. तर बघा, शहरात सुद्धा राहिलो आम्ही एवढ्या मोठ्या सिटीमध्ये राहतो, इथे सुद्धा जो आहे पाण्याचा प्रॉब्लेम आता होत आहे. प्रत्येकच समरमध्ये थोडा ना थोडा हा प्रॉब्लेम होतोच. आता बोरला तरी पाणी आहे आणि 2-4 दिवस झालेले आहे जे एक पिण्याचा पाण्याचा नळ असतो ना, नळाला तर पाणी येतच नाही आहे. तर त्याचे तर टॅप ऑलरेडी जे आहे ते बंद झालेले आहेत आमचे. गेल्या 4 दिवसापासून जे आहे जे प्यायच्या पाण्याचे नळ आहेत ना त्यांना पाणी नाही आहे. आणि आता हे असे दिवस आपल्यावर आल्यावर ना ॲक्च्युअल जी किंमत असते पाण्याची ती कळत आहे की बापरे, पाण्याशिवाय काहीच होऊ नाही शकत. आता उन्हाळा सुरू झालेला सगळ्यांकडेच जे आहे पाण्याचा प्रॉब्लेम येतो आहे. तर सगळ्यांनीच जे आहे पाणी जपून वापरा, व्यवस्थित वापरा, जेवढं लागतं तेवढंच वापरा. चला बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.